श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची मूळ शिकवण ही कर्म, भक्ती आणि अहंकाराचा त्याग यावर आधारित होती. त्यांच्या विचारांशी आणि तत्वांशी संबंधित एक अतिशय सुंदर आणि बोधप्रद गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे. चणे खाण्याच्या भक्ताची गोष्ट. एकदा अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दूरवरून एक श्रीमंत सावकार आला होता. त्याने श्री स्वामींना अर्पण करण्यासाठी महागडे पेढे, सुकामेवा आणि सोन्याची नाणी आणली होती. त्याच वेळी तिथे अत्यंत गरीब, फाटक्या कपड्यांमधील शेतकरी आला होता. त्या शेतकऱ्याकडे स्वामींना देण्यासाठी काहीच नव्हते. म्हणून त्याने आपल्या शेतातून आणलेले मूठभर साधे चणे स्वामींच्या पुढे ठेवले. स्वामींनी त्या श्रीमंत सावकाराच्या महागड्या वस्तूंना हातही लावला नाही. उलट त्यांनी त्या गरीब शेतकऱ्याचे चणे आनंदाने उचलले आणि स्वतः खायला सुरुवात केली. हे पाहून सावकाराला अतिशय राग आला आणि त्याच्या मनात अहंकार जागा झाला. तो म्हणाला, स्वामी, मी एवढा मौल्यवान नैवेद्य आणला आहे, तो सोडून तुम्ही ह्या गरिबाचे साधे चणे का खात आहात? स्वामी हसले आणि सावकाराला म्हणाले, तू जे पेढे आणि सोने आणले आहेस त्यामागे मी किती श्रीमंत आहे हा तुझा अहंकार आणि बदल्यात मला आणखी किती संपत्ती मिळावी हा तुझा स्वार्थ दडला आहे. पण या गरिबाने जे चणे आणले आहेत त्यामागे फक्त आणि फक्त शुद्ध प्रेम आणि भक्ती आहे. देवाला तुमच्या संपत्तीची नाही तर तुमच्या अंतःकरणातील शुद्ध भावाची गरज असते. श्री स्वामी समर्थांचे मुख्य विचार आणि जीवन तत्व गोष्टीच्या माध्यमातून स्वामींनी मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे विचार मांडले आहे. अहंकाराचा त्याग. मनुष्य कितीही श्रीमंत आणि शक्तिशाली असला तरी ईश्वराच्या दारात त्याचा अहंकार काहीच कामाचा नसतो. शुद्ध भक्तीचे महत्त्व. दिखाव्यापेक्षा मनाची शुद्धता आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. कर्म हीच पूजा. आपले विहित कर्म प्रामाणिकपणे आणि निरपेक्ष भावनेने करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध मनाने स्वामींवर श्रद्धा ठेवते तेव्हा स्वामी प्रत्येक संकटात तिच्या पाठीशी उभे असतात. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये लिहा. आणि श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो हीच मनोकामना. श्री स्वामी समर्थ.